आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बोला ना, काही काम होतं? सरांनी सर्व्हिसिंगसाठी बोलवलं होतं। हो, पण त्यांनी सांगितलं की आता काहीच गरज नाहीये, सगळं काही ठीक आहे। नवीन सीसीटीव्ही नाही बसवायचे। सर कुठे आहेत? ते नाहीयेत। मग एक काम करा, तुम्ही सरांना फोन करा आणि OTP मागवून घ्या। ते काय ना, ऍक्च्युली आज सकाळीच माझा फोन पाण्यात पडला, त्यामुळे तो खराब झालाय, स्विच ऑफ झालाय। एक काम करा ना, तुम्हीच फोन करा। अहो आतूनच आवाज येतोय, सर आतच आहेत। नाही, ऍक्च्युली काय, तो घरचाच फोन आहे। तुम्ही थांबा, मी आलेच। काय दिसतोय गडी, राजकुमार राजविंडा। सांग का मांग्या, ह्याला का नाही आता बघून का नाही गावातल्या सगळ्या पोरींची एकमेकात भांडच लागणार आहे ती। हा, की मला जायच्याशी लगीन करायचंय, मला जायच्याशी लगीन करायचंय। कसं आहे मग डाउनलोडिंग? जरा शिक ह्याच्याकडनं काहीतरी, हा, नाहीतर तुला इथं एक पोरगी मिळायला लागणार। ए मांग्या, आता माझं वाहणार आहे याच्या लग्नात। कसं लाजतंय बघ, ह्याच्यामुळेच तुझं लगीन होत नाही बघ। नाही पण ना, आता झालं पाहिजे बरं का, माझं लगीन झालंच पाहिजे। आणि मी काय म्हणतो, पोरगी चांगली पाहिजे। हा गोपाळ, तुझ्या त्या मित्रागत नको लागा। माझा कुठला दोस्त? अरे त्यो हळदीत आला नव्हता वे, जॅकेट आणि टोपी घालून दारू पिऊन फकाट रस्त्यावर पडलं होतं लागा ते। अरे हा, ज्याला आपण दवाखान्यात नेला त्यो? हा, त्योच मकरंद। तो काय दोस्त नाही माझा, ओळखीचा आहे फक्त। त्याचं काय झालं? अरे त्याला आम्ही एवढं चांगलं दवाखान्यात घेऊन गेलो, तर दवाखान्यात न सांगताच पळून गेली ती। माणूस की म्हणून बाबा मी त्याच्या घरी गेलो सावताहून, त्याची औषधं घेऊन, पण त्याच्या बायको ना घरातच घेतला नाही मला। पण मला बर का काय तर घाबरल्यावानीच वाटत होती ती। हा, मला वाटतंय काहीतरी गडबड आहे नक्की, काहीतरी। याच्या डोक्यातून हा गडबडीचा किडा काढायला पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन तो मलाच महागात पडेल। कसली गडबड तवा? तुम्हाला एक सांगू का, जो मकरंद भाऊ जरा विचित्रच माणूस आहे। त्याच्या बायकोवर सारखा संशय घेत असतो ती। हे तू बंगल्यावर जाऊ नको बरं का त्याच्या, काय त्याच्या बायकोचं तुझं काहीतरी लपडं चालू आहे असं डोक्यात आणन आणि हाणून बिनन तुला ती। होय का, समाज किती बिघडलाय का? अरे मी कोणाला सुधरू, अरे कोणाचं टेन्शन घेऊ? तुझं तर काय सुद्धा लक्ष नसतंय बघ। आमच्या काळात असं नव्हतं लागा, पण जित्या तू घाबरू नका, ह्यो भाऊ तुझ्या बरोबर आहे। तुझ्यावर कोण आणि कसा संशय घेतो ना, तेच मी बघतो। आणि मी पण आहे बरं का तुझ्या पाठीशी, काय टेन्शन घेऊ नको। अरे मैत्री केली म्हणजे साथ दिली पाहिजे हे। हा, पण त्या मकरंद भाऊच्या बंगल्याकडे जाऊ नको। काय आपल्याला जे काम करायचंच नाही कशाला जायचं? हा, हे बाबा काय चुकतंय माझं? हे नाही सांगायला मग कळलं का रे? नाही, अजिबात नाही। आता त्या मकरंदाचा पाक मुडदा जरी पडला तरी त्याच्या नादाला आपण लागणार नाही। रामकृष्ण हरी। तर मॅचची बॉडी नीट असेल ना? ओ मॅडम, झालं का सरांशी बोलणं? देताय का नाही OTP? द्या लवकर, आम्हाला दुसरी बी काम आहेत।
OTP घ्या. हा 4 हा 3 2 1. झालं? ओके थँक्यू मॅडम. अय्या कसलं भारी तयार केलंय तुम्ही मला. केवढी सुंदर दिसतीये मी. माझं मलाच माझ्याकडे बघत राहा असं वाटतंय. आई चप्पत लाली वहिनी. अगं कसली भारी दिसतेस तू. थांब मी तुझा फोटो काढते. व्हायरलच करते तुला. निघाले. वा मस्त ना. गंगा खरंच थँक्यू. हा तुम्हारी खुशियों को किसी की नजर ना लगे जैसे मेरी खुशियों को लगी. म्हणजे काय झालं. कुछ नहीं कुछ नहीं. बहुत ही प्यारी दिख रही हो तुम. देखना आज शादी में किसी की नजर दुल्हन से हटेगी ही नहीं. इतनी सुंदर दिख रही हो. मला पण भारी दिसायचंय. गंगा दीदी माझा मेकअप करते का ग. हाँ हाँ चल. लाली आवरलं का. लाली लाली काय ग एकदम लक्ष्मीचं रूपच दिसतेस की ग. बाई तुझं रूप तर पार बदलूनच टाकलं या पाहुणीबाईनं. हा ये देख. मेरे लिए नहीं आई के लिए. तुम्हारे लिए भी बनाऊंगा. तुम जितना अपनी आय से प्यार करते हो ना वही देख के हमका तुम पे बहुत प्यार आता है. ये साडी गोपाल ने होय की आमच्यासाठी गोपाळने कलकत्त्यावरून आणल्या त्या साड्या. अय भारी आहे ना. हा लाली बाहेर बोलवलं की ये बर का. आवरलं का.